नमस्कार. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पुण्यातूनच अनेक कलाकार उदयाला आलेत. अशाच आजच्या ह्या आपल्या कलाकार ज्या लेखिका आहेत, कवयित्री आहेत, ज्यांचा साहित्याचा गाढा अभ्यास आहे, अशा कलाकार मंजिरी धामणकर त्या आज आपल्याशी बोलणार आहेत त्यांच्या एकपात्री कार्यक्रमाबद्दल ज्याचं नाव आहे चरपट मंजिरी. चला तर मग भेटूयात त्यांनाच आणि जाणून घेऊयात त्यांच्या या चरपट मंजिरी कार्यक्रमाबद्दल. चला तर मग. नमस्कार मंजिरीताई. नमस्कार. मंजिरीताई, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आधी महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक निवेदिका म्हणून प्रसिद्ध आहात, तर तुम्ही निवेदनाबरोबरच या एकपात्री कार्यक्रमाकडे कशा वळलात? अंबरी, खरं सांगायचं तर मी एक अल्पसंतुष्ट व्यक्ती आहे. म्हणजे निवेदन छान चाललं होतं, लोकांना आवडत होतं, बरं चाललं होतं, तर मी आपली म्हटलं बरं चाललं हे. पण माझ्या काही चाहत्यांनीच असा जोर लावून धरला की तुम्ही निवेदन उत्तमच करता. पण काय काय माहिती नव्हतं. एक दिवस बसले लिहायला आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकटाकी लिहून झाला तो, आणि एकातून दुसरं असं निघत गेलं आणि सुरू केले प्रयोग. तेही रसिकांनी स्वीकारले. अर्थातच कार्यक्रम यशस्वी झाला ह्याच्यामध्ये श्रेय 50%पेक्षाही जास्त रसिकांचंच असतं. तर म्हणून रसिकांचे मी शतशः आभारी आहे की त्यांनी मला स्वीकारलं. आणि 2000 सालापासून हा कार्यक्रम सुरू केला. पुष्कळ प्रयोग झाले, म्हणजे 600-700 प्रयोग झाल्यानंतर मी मोजायचंही थांबवलं. भारतामध्ये नंतर परदेशात अनेक ठिकाणी झाले. सगळ्यांची खूप भरभरून दाद मिळाली. खूपच समाधान मिळतं, कारण एक थेट प्रेक्षकांशी संवाद होतो. माझ्या प्रत्येक वाक्याला त्यांची जी दाद येत जाते त्यांनी एक कलाकाराला खूप हुरूप येत जातो. तर खूप खूप मला समाधान दिलं या कार्यक्रमाने. मी खूपच आभारी आहे त्या जगन्यंत्याची की माझ्या अंगामध्ये जे काही कलागुण आहेत त्याबद्दल, आणि अर्थातच मायबाप रसिकांची की त्यांनी मला स्वीकारलं. चरपट मंजिरी या माझ्या एकपात्री कार्यक्रमाची ही छोटीशी झलक. भाषा ही आपल्या सगळ्यांच्याच मर्मबंधातली ठेव असते. बहुभाषिकत्व ही तर मोठी देणगी. हल्ली होतंय काय की एकाच वाक्यामध्ये अनेक भाषा वापरणं म्हणजे बहुभाषिकत्व, असा एक गैरसमज होतोय की काय असं वाटतं. पण मला तरी असं वाटतं की एक तरी भाषा आपल्याला पूर्णपणे छान आली पाहिजे, आणि इतर सगळ्या भाषा सुंदरच असतात. त्या प्रत्येक भाषेचा मान राखून त्या भाषेला तो सन्मान दिला पाहिजे. मध्यंतरी असंच आमच्या शेजारचा एक मुलगा, मराठीच मातृभाषा सांगतो, तो विचारायला लागला की मावशी माहिती आहे का, आज मला एक नवीन मराठी शब्द कळला. तर मी जरा कान टवकारले, म्हटलं कुठला नवीन शब्द कळला बुवा ह्याला? तर म्हणाला की तो शब्द आहे अवाक. म्हटलं ठीक आहे, अवाक मराठी शब्द आहे, नवीन कळला असेल त्याला. पुढचं जे वाक्य बोलला त्यांनी मात्र मी अवाक झाले. तो म्हटला अगं मावशी, हा मी शब्द कुठे वाचला सांगू का? आज कधी नव्हे तो मी मराठी पेपर उघडला आणि त्याच शेवटच्या पानावर असं लिहिलं होतं की आज मंडईत मटारची भरपूर अवाक झाली. तर हे असं होतं की प्रत्येक भाषेचा नीट अभ्यास नाही केला तर, आणि ह्या अशा चुका आमच्याच क्षेत्रातले निवेदक लोक फार करतात. कारण काहीही अभ्यास नसताना उगीचच अलंकारिक शब्द बोलायला जायचं. म्हणजे एका कार्यक्रमामध्ये एक प्रमुख पाहुणे होते, ते डॉक्टर होते, आणि त्यांची ओळख करून देताना निवेदक सांगायला लागले, आजचे आपले प्रमुख पाहुणे MBBS, MD, FRCS अशा अनेक पदव्यांनी अहंकृत आहेत. अलंकृत काय, अहंकृत काय, काही फरकच नाही. एकदा एका कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते दमा मिराजदार, आणि त्यांची ओळख करून देताना निवेदक सांगत होते, आधी खरं तर त्यांनी व्यवस्थित सांगितलं की ते किती थोर लेखक आहेत, त्यांच्या किती कथांवर चित्रपट निघाले, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांना किती पुरस्कार मिळाले. एवढं सांगून झाल्यानंतर हे म्हणतात, खरं म्हणजे मिराजदारांबद्दल बोलण्यासारखं अजून खूपच आहे, पण तरीसुद्धा मी इथेच थांबतो, कारण शेवटी कोळसा उगाळावा तितका काळाच. कुठली तरी म्हण ऐकलेली, कुठेही वापरायची, काही संदर्भ माहिती नाही. एकदा तर कहर तुम्हाला सांगते, सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक OP नय्यर पुण्यात आले होते. अर्थातच खूप वर्ष झाली त्याला. त्यांच्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. मी तिथे होते, माझ्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंग आहे. त्याच्यानंतर बरेच जण त्यांना भेटायला जात होते. असेच एक जण त्यांच्या अगदी जवळ गेले आणि विचारायला लागले, नय्यर साहेब तुमचं वय किती हो? ते म्हणाले 75 साल का हूँ मैं. तर हे त्यांना म्हणतात, काय सांगता, 75 वर्षाचे आहात तुम्ही? अजिबात वाटत नाही हो, काय तेज आहे चेहऱ्यावर अजून.
खरोखरच म्हणतात ना, दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो. नैयर साहब बोले, बेटा फिकर मत करो, अभी मैं बुझने वाला नहीं हूं. आणि फक्त बोलणंच नाही तर हातवारे सुद्धा लोक इतके चुकीचे करतात. एकदा एका मराठी गायिकेचा कार्यक्रम चालला होता. सुंदर भावगीतं गात होती. ती गायिका इथे बसली आहे, इथे पेटीवाला बसला, इथे तबलेवाला बसला आहे, समोर छान तुडुंब भरलेला हॉल आहे, सुंदर एकामागोमाग एक गाणं चालू आहे. आणि मग ते गाणं आलं, बाळा हो कशी उतराई, बाळा हो कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई, तुझ्यामुळे मी झाले आई. प्रत्येक वेळेला इथे तबलजी बसलाय बरं का, प्रत्येक वेळेला सम आली की तुझ्यामुळे मी झाले आई, असं हे 4-5 वेळा झाल्यानंतर तबलजीने तो माईक वर उचलला आणि म्हणाला, अहो खरंच माझा काही संबंध नाही आहे हो. अशी गंमत होते. कुठेतरी हातवारे, कुठेतरी भाषा, आणि मग जी काय फजिती होते त्याला काही पारावर उरत नाही. हल्ली आपली भाषाच नव्हे तर आपली संस्कृती त्यापासून सुद्धा आपण दूर जात चाललोय की काय अशी भीती वाटते. कारण पाश्चिमात्यांचं अनुकरण केलं की आपण अगदी मॉडर्न, नाहीतर अगदी घाटी असं सगळ्यांना वाटायला लागलं. मध्यंतरी एका मराठीच कुटुंबात गेले होते. फारशी ओळख नव्हती, पण बोलण्याच्या ओघात त्या बाईंना कळलं की मला गाण्याबिण्याची, विशेषतः गझलची आवड आहे. त्या एकदम किंचाळल्या, ओ हाऊ वंडरफुल, म्युझिक इज सच अ डिवाइन थिंग यू नो. आमचा रॉबिन आहे ना, रॉबिनला पण म्युझिक फार आवडतं. आता कोण रॉबिन? मला वाटलं पाळीव पक्षी बिक्षी आहे का काय, म्हणून मी बघितलं कुठे पिंजरा दिसतोय का. तेवढ्यात बाईने हाक मारली, रॉबिन कम आउट फॉर अ मोमेंट. आणि आतल्या खोलीतून केसांची पोनीटेल, कानात डूल, झिरमिळ्या झालेली पॅन्ट, तोंडात च्युइंगम आणि सलमान खान आदर्श असावा कारण शर्ट घातलेलाच नव्हता असं ते रॉबिन नावाचं रसायन बाहेर आलं. चौकशी अंती कळलं की त्याचं पाळण्यातलं नाव चांगलं रवींद्र होतं. हा बट दॅट इज सो ओल्ड फॅशन यू नो, म्हणून त्याचा रॉबिन झाला होता. बाई म्हणाल्या, रॉबिन आंटी लाईक्स गझल, तू जरा तुझी एखादी गझल म्हणून दाखवतोस का. बापरे, हे पात्र गझल म्हणणार हे ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तो म्हणाला, शुअर मॉम, आय जस्ट गो अँड गेट माय गिटार. मग गिटार घेऊन बाहेर आला आणि गळ्यात अडकवलं आणि मला विचारायला लागला, आंटी तुम्हाला ग्लिब माहिती असेल. म्हटलं काय? ग्लिब ग्लिब. मी म्हटलं मला नाही समजत रे, तू काय बोलतोस ते. माझ्याकडे अगदी तुच्छतेने बघितलं आणि म्हणाला, आंटी यू डोंट नो मिर्झा ग्लिब, ही वॉज अ ग्रेट पोएट. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो मिर्झा गालिबबद्दल बोलतोय. म्हटलं हां गालिब, त्याचं काय? काही नाही, ग्लिबचीच एक गझल रिसाईट करून टाकतो. मी त्या रॉबिनच्या वतीने ग्लिबच्या आत्म्याची अगोदरच माफी मागितली आणि ती गझल ऐकायला काळजाचा दगड केला. ती गझल खरं तर मुळात इतकी सुंदर आहे ना, तुम्ही नक्की ऐकली असेल. ये न थी हमारी किस्मत के विसाल यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता, ये न थी हमारी किस्मत. आता ही चाल तरुण पिढीला स्लो वाटेल, कबूल आहे, पण मिर्झा गालिब चित्रपटामध्ये गुलाम मोहम्मद नावाच्या संगीतकारांनी ह्याच गझलला चाल लावली आहे. ती फास्ट आहे, ती तरी त्यांनी म्हणायची, ये न थी हमारी किस्मत के विसाल यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता, ये न थी हमारी किस्मत. मगर क्या करें, ये न थी हमारी किस्मत. त्यांनी भलतंच काहीतरी सुरू केलं. ते गिटार गळ्यात अडकवलेलं होतं. टाराडिडा, ओ ये न थी हमारी किस्मत, ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता, जार होता, जार होता है. त्यानंतर मात्र मी कान बंद करून घेतले आणि वर मला विचारतो कसा, काय आंटी कसं काय वाटलं तुम्हाला माझं फ्युजन. मला त्याला सांगावं असं वाटलं, बाळा हे फ्युजन नाही आहे, हे टोटल कन्फ्युजन आहे. मस्त. मग या कार्यक्रमाबद्दलच आणि त्याच्या प्रतिसादाबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला. भारताबरोबरच परदेशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी खूप प्रयोग झाले. तिथल्याही रसिकांची, जाणकारांची खूप दाद मिळाली.
खूप समाधान वाटतं, कारण प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येतो. खूप खूप समाधान दिलं मला या कार्यक्रमाने, आणि म्हणूनच त्या जगन्नियंत्याची मी शतशः आभारी आहे की हे कलागुण थोडेफार त्यांनी माझ्यात दिले, आणि अर्थातच मायबाप रसिकांची, कारण त्यांनी मला स्वीकारलं म्हणूनच आज इथवर येऊ शकले. मंजिरीताई या एक लेखिका आहेत, कवयित्री आहेत, भाषांतरकार आहेत, आणि त्याचबरोबर त्यांनी भरपूर सामाजिक कार्यही केलं आहे. ताई, आम्हाला या तुमच्या सगळ्या कार्याबद्दल काय सांगाल? लहान मूल कसं असतं ना, की त्याला एका खेळण्याशी खेळून कंटाळा येतो, मग त्याला नवीन खेळणं हवं असतं. तसंच माझंही होतं की एक गोष्ट अशी काही दिवस केली की मग मला वाटतं आता नवीन काहीतरी करावं. म्हणून मग निवेदन, एकपात्री कला हे चालूच होतं. पण एकतर मला भाषेची खूप आवड आहे, भाषेवर माझं खूप प्रेम आहे, आणि देवाची ही पण देणगी आहे की मला कुठलीही भाषा चटकन येते. त्यामुळे लिखाणाचंही अंग होतं, त्यामुळे लिहित गेले. बहुभाषिकत्व हे बिरुदही मला चिकटलं, त्यामुळे मग भाषांतर करायला सुरुवात केली. तर अशा या वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत गेले. एक कविता सुचली, चालीमध्येच सुचली, आपल्याला ऐकवते. काय मराठीची मौज जिंके अमृताशी पैज, किती अभिमान मज आहे माझी मराठी. कथा, कविता, नाटक पैलू असती कित्येक, त्याने अधिक मोहक दिसे माझी मराठी. ज्ञानदेव तुकोबानी, नामदेव चोखोबानी, गौरविली हो जननी माय माझी मराठी. एक सल आहे उरी, भाषा श्रीमती ही जरी, वाटू लागली उपरी जरा माझी मराठी. लेकरेच सारी तिची जर झाली परकीची, कुठे दाद मागायाची पुसे माझी मराठी. सारे आपण मिळूनी, सारे आपण मिळूनी बैसऊया सिंहासनी, शोभेल हो महाराणी मग माझी मराठी. शोभेल हो महाराणी मग माझी मराठी. शोभेल हो महाराणी मग माझी मराठी.